हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज आम्ही चालले आहे की माझ्या बहिणीकडे. मावस बहीण राहते माझी, पुण्यामध्येच राहते, बट आमची बऱ्याच दिवसांपासून भेट नाही होत आहे आणि तिला झालेला आहे क्यूट बेबी बॉय. त्याला भेटण्यासाठी जात आहोत. जाताना वेळ झालेला होता आणि यांना लागलेली होती भूक, त्यामुळे रोहित वडेवालेकडे आम्ही थांबलो आणि तिथे मस्त गरमागरम वडापाव पार्सल घेतला आणि सोबतच पॅटीस पण घेतला. मी एकटीच गेले होते पार्सल घेण्यासाठी. मागे काव्या पण आली, तिला पण मला भूक लागलेली, पॅटीस खायचं आहे. घेतला मी पॅटीस. गाडीमध्ये बसून आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला, बट काव्याने अजिबात खाल्लेला नव्हता. काव्याला गाडीमध्ये थोडासा त्रास होत होता, उचमत होतो, त्यामुळे ती म्हणाली की मम्मा मला काहीच नको. थोडासा अगदी तिने फक्त वडापाव खाल्ला होता, जो खाऊन तिला छान मस्त गाढ झोप लागली होती गाडीमध्ये. आणि तिला झोप लागली आणि लगेच डेस्टिनेशन आलं, म्हणजे बहिणीचं घर आलं होतं. थोड्या वेळामध्येच तिला उठावं लागलं. सो तिला तेवढी तरी झोप झाली होती, कारण वरती गेल्यानंतर भरपूर ती खेळणार होती. माझ्या बहिणीला एक मुलगी आहे आणि मुलगा झालेला होता, त्या मुलाला भेटण्यासाठीच आम्ही गेलेलो होतो. हा आहे क्यूट शोनीपाय. सो याचं आहे नाव क्रियांश. ज्याला भेटण्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो होतो. खूप सारी मस्ती केली, खूप साऱ्या गप्पा मारल्या बहिणीसोबत आणि मस्त गरमागरम तिने पालक पुऱ्यासुद्धा बनवल्या होत्या. सो मस्त जेवण पण झालं होतं, गप्पाही मारून झाल्या होत्या आणि ह्या पिल्लूला सोडून जायची इच्छा होत नव्हती. आणि काय करणार आता, थांबण्याची सुद्धा, म्हणजे आपण असलो सिटीमध्ये तरी पण थांबू नाही शकत आहे, दुसऱ्या दिवशी ऑफिस वगैरे असतं. बट पिल्लूला बाय करून आम्ही लगेच वापस निघालो. जाताना आम्हाला हे रस्त्यामध्ये दिसले होते, ते म्हणजे माठाची ही भली मोठी म्हणजे शॉप होती. काय रोडवरतीच त्यांनी मातीची खूप सारी भांडी ठेवलेली होती, जी घ्यायची होती आम्हाला. काळी लाल मातीची भांडी होती, त्यात कलरफुल पण काही मातीची भांडी होती आणि यांना घ्यायचे होते थंड पाण्याचा माठ. तो घेतला आम्ही आणि परत निघालो आमच्या घरी. जाताना परत भरपूर ट्रॅफिक झालेलं होतं आणि त्यामुळे लवकर निघालो आम्ही. बाहेर कुठेही काही खाल्लेलं नव्हतं. घरी जाऊन मला स्वयंपाक बनवायचा होता, म्हणून हा व्लॉग मी इथपर्यंतच शेवट करते आहे. चला पुन्हा भेटते एका छानशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.